संक्रांतीसाठी बनवलेल्या या डेकोरेशनला इंस्टाग्रामवर 1.5 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आणि सोबत पतंग कसे बनवले याच्याबद्दल मेसेजही आले. तर पैठणीचा पतंग बनवण्यासाठी पैठणीचा पीस आणला आणि त्याला पतंगाच्या आकाराच्या पुठ्ठ्यावर स्टेपलर करून घेतले. त्यानंतर ग्लू गनने त्याच्यावर लेस चिटकवली. तुमच्याकडे जर मोठ्या आकाराचे स्टेपलर नसेल तर तुम्ही पीस पुठ्ठ्यावर चिटकवण्यासाठी ग्लू गनचा देखील उपयोग करू शकता. या प्रकारे आपला पैठणीचा पतंग तयार झालाय. नावाचा पतंग तयार करण्यासाठी सेम पद्धतीने पुठ्ठ्यावर काळ्या रंगाचे शीट लावून घेतले. त्यानंतर नावाच्या आकारात हलवे पतंगावर चिटकवले. त्यासाठी तुम्ही फेविक्रिल किंवा B600 यापैकी कोणताही ग्लू वापरू शकता. त्यानंतर पतंगाला गोंडे लावले आणि आपला नावाचा पतंग देखील तयार आहे. आता कागदाचे छोटे पतंग बनवण्यासाठी हिरवा, गुलाबी आणि पिवळ्या रंगाचे शीट्स घेतले. पिवळा व हिरवा शीट 10x10 तर गुलाबी शीट 8x8 सेंटीमीटर या चौरस आकारात कापून घेतले. त्याच आकाराच्या गुलाबी शीटचे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे 4 भाग करून शेपटी लावून घेतली आणि अशा पद्धतीने आपले कागदाचे पतंग देखील तयार झाले. हे पतंग ट्रान्सपरंट दोऱ्याला चिटकवून पतंगाची माळ तयार केली. मार्केटमध्ये तुम्हाला 50 ते 100 रुपयांपर्यंत असे विणलेले पतंग मिळतील. आता हे सगळे पतंग वापरून अशा पद्धतीचे डेकोरेशन तयार केले. हे डेकोरेशन तुम्ही तुमचे वैयक्तिक फोटोशूट, बोरनान किंवा हळदी कुंकवासाठी बॅकग्राऊंड म्हणून तयार करू शकता.